5th युनिट आपण स्टार्ट केला. टॉपिकचं नाव काय आहे? इन्सुलेशन, टेस्टिंग ऑफ इन्सुलेटिंग मटेरियल. ओके, तर इन्सुलेटिंग मटेरियलची टेस्टिंग बघायची. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले व्हॉट इज बाय इन्सुलेशन ते समजून घ्या. तर इन्सुलेटिंग मटेरियल म्हणजे असं मटेरियल ज्याच्यामधून करंट फ्लो होत नाही. ओके, इन्सुलेटिंग मटेरियल कुठं वापरतात? पॉवर सिस्टममध्ये खूप साऱ्या ठिकाणी वापरतात. जसं की ट्रान्समिशन लाईन आहे, डिस्ट्रीब्युशन लाईन आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळे इन्सुलेटर पाहिले तुम्ही, पिन टाईप इन्सुलेटर, शकाल इन्सुलेटर, स्ट्रेन इन्सुलेटर वगैरे. लिक्विड इन्सुलेटरमध्ये ट्रान्सफॉर्मर ऑइल वगैरे बघितलं. ओके, गॅसेस इन्सुलेटरमध्ये SF6 इन्सुलेटर. तर वेगवेगळे इन्सुलेटरचं काम काय आहे? करंट फ्लो करण्यासाठी, करंट फ्लो होण्यासाठी, अपोज करणं, सिस्टीम प्रॉपर ऑपरेट होण्यासाठी. तर बघा, सॉलिड इन्सुलेटर मटेरियल कोणतं आहे? वूड आहे, पेपर आहे, प्लास्टिक आहे, रबर आहे, मिका आहे, बॅकलाईट आहे, पॉलिस्टर आहे, काय पोर्सिलिन मटेरियल आहे, ॲस्बेस्टोस आहे आणि सिरॅमिक मटेरियल. हे पॉप्युलर इन्सुलेटिंग मटेरियल आहे. तर यापासून मग वेगवेगळे इन्सुलेटर बनवतात. जसे की स्विच बोर्ड आहे, त्याच्यानंतर तुमचं मोटरच्या वाइंडिंग्स आहेत, त्याच्यानंतर खंब्याचे इन्सुलेटर वगैरे, टावरचे इन्सुलेटर, हे बनवण्याचं काम हे सॉलिड इन्सुलेटरमधून याच्यातून केलं जातं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे लिक्विड इन्सुलेटर. लिक्विड इन्सुलेटरमध्ये वॉर्निश आहे, मिनरल ऑइल आहे, पेट्रोलियम ऑइल आहे आणि हायड्रोकार्बन्स आहेत. तर आता वॉर्निश कोटिंग ऑइल वाइंडिंगच्या वर असते, वाइंडिंगच्या वर वॉर्निश कोटिंग असते. मिनरल ऑइल ट्रान्सफॉर्मरमध्ये वापरतो आपण. पेट्रोलियम ऑइल काही क्लिनिंगसाठी वापरतो इन्सुलेटिंग मटेरियल. आणि हायड्रोकार्बन्स जसं की डिस्टिल वॉटर असेल किंवा अजून काय आहे, हे सगळे काय आहेत? लिक्विड इन्सुलेटरी मटेरियल आहेत. ओके, ज्याचा वापर मोठ्या प्रमाणात बऱ्याच ठिकाणी केला जातो. त्याच्यानंतर गॅसेस इन्सुलेटर आहे, एअर ॲक्ट ॲज अ इन्सुलेटिंग मटेरियल. बऱ्याच ठिकाणी एअर ब्रेक, सर्किट ब्रेकर वगैरे जे आहेत तिथे एअरच वापरतो आपण इन्सुलेटिंग मटेरियल म्हणून. पण काही ठिकाणी आपल्याला SF6 किंवा नायट्रोजन गॅस किंवा निऑन गॅस किंवा H2 हायड्रोजन किंवा कार्बन डायऑक्साईड हे गॅससुद्धा आपण इन्सुलेटिंग मटेरियल म्हणून वापरतो. त्याची तीच प्रॉपर्टी आहे. पण मोस्टली आपण कोणतं वापरतो? SF6 किंवा नायट्रोजन निऑन, हे 2-3. ओके, तर हे इन्सुलेटिंग मटेरियल पॉप्युलर आहेत, सॉलिड लिक्विड गॅसेस. आता त्याच्या प्रॉपर्टीज बघायच्या आपल्याला. तर इन्सुलेशन रेजिस्टन्स, इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीमध्ये इन्सुलेशन रेजिस्टन्स, त्याचं रेजिस्टन्स किती आहे, डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ किती आहे ते चेकआउट करणं. त्याच्यानंतर मेकॅनिकल प्रॉपर्टी, थर्मल प्रॉपर्टी आणि केमिकल प्रॉपर्टी, या सगळ्या प्रॉपर्टीज आपण बघत असतो. ओके, प्रॉपर्टी ऑफ इन्सुलेटिंग मटेरियल. त्याच्यानंतर बघा, हा एक कन्सेप्ट मी तुम्हाला पहिलेच सांगितला होता, थर्मल क्लासिफिकेशन ऑफ इन्सुलेटिंग मटेरियल. कोणतं? थर्मल क्लासिफिकेशन. इन्सुलेटिंग मटेरियलचे जे टाईप्स आहेत, सॉलिड लिक्विड गॅसेस, ओके, त्याच्या प्रॉपर्टी ओके, पण थर्मल क्लासिफिकेशन अतिशय महत्त्वाचं आहे. तुमची मोटर वगैरे नेमप्लेट असते त्याच्यावर क्लास मेन्शन केलेला असतो, तर हे क्लास आहे. हे पाठ करण्यासाठी किंवा लक्षात ठेवण्यासाठी एक स्टेटमेंट बनवलं, यू ऑल इंजिनियर बेस्ड फॉर हायब्रिड कम्प्युटर. तर याच्यानुसार हे क्लास बनतात. हे यूसाठी 90, एसाठी 105, ईसाठी 120. ओके, आणि त्या पद्धतीने कोणकोणते इन्सुलेटिंग मटेरियल, बीसाठी 135, एफसाठी 155, एचसाठी 180 आणि सीसाठी मोर दॅन 180. म्हणजे समजा उदाहरणार्थ क्लास बी आहे. क्लास बी म्हणजे काय? मोटरवर क्लास बी मेन्शन केलेलं आहे. म्हणजे काय? ग्लास फायबर किंवा ॲस्बेस्टोस असे इन्सुलेटिंग मटेरियल आपण तिथं वापरतो. आणि त्या मोटरला 135पर्यंत टेम्परेचर दिलं तरी त्याला काही होणार नाही. त्यापेक्षा जास्त टेम्परेचर जर आलं तर मात्र ती मोटरची वाइंडिंग डॅमेज होऊ शकते, बर्नआउट होऊ शकते. तर ही आहे, हे समजलं. याचा एक यूट्यूब व्हिडिओसुद्धा आहे माझा, तुम्ही बघू शकता तो. ओके, सो राईट डाऊन.